मुटकुळे बनवण्यासाठी मूग भिजवून घेतले, मुगाला छान असे मोड आले आणि मठ पण भिजवून घेतले, मठाला पण छान असे मोड आले। तर आता हे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत। मठ आणि मूग आपण इथं दळून घेतले, बारीक करून घेतले। आता यात आपण मसाले घालणार आहोत, ते मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे। हिरवी मिरची घ्यायची 7 ते 8, त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि जिरे घ्यायचे। इथं मी 1 चमचा जिरे घेतले। आता हे व्यवस्थित मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे। यात बेसन घालायचे आपल्याला। बेसन आपल्याला किती लागतंय त्यानुसार आपण बेसन घालू। थोडंसं तांदळाचं पीठ घेतलंय मी इथं, 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय। हिरवी मिरची, लसूण आणि जिरे दळून घेतले ते घालायचे। आणि चवीनुसार मीठ घालायचे। थोडीशी कोथिंबीर, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यात आपण थोडी आता हळद घालून घेऊया। पीठ आपल्या व्यवस्थित मिक्स करून झालंय। आता याचे मुटकुळे तयार करायचे। तर ते मुटकुळे आपल्याला वाफून घ्यायचे। तर हे इडलीचं भांडं आहे, यात आपल्याला ठेवायचे। इथं मी तेल लावून घेतलंय साईडनी। आता मुटकुळे तयार करू आपण। थोडंसं पाणी लावून घ्यायचंय हाताला। या पद्धतीने आपल्याला असे तयार करायचे आणि याच्यात ठेवायचे आणि ते वाफून घ्यायचे। पाणी गरम झाले, पाणी मी अगोदरच गरम होत ठेवलं होतं। आता आपण मुटके याच्यामध्ये वाफून घेऊया। आता ह्या पद्धतीने आपल्याला याचे 2 भाग करायचे। हे बघा तळण्यासाठी। तर अशा पद्धतीने आपण सर्व मुटकुळे कापून घेऊया। आता हे आपण तेलामध्ये छान असे तळून घेऊया। मंद आचेवर तळायचे आपल्याला। व्यवस्थित तळून झाले मुटकुळे, काढून घेऊया आपण। छान असे आपले मुटकुळे सजवून झाले प्लेटमध्ये। त्याच्याबरोबर तुम्ही सॉस पण घेऊ शकता किंवा चिंचेची किंवा गुळाची चटणी पण घेऊ शकता।